आज मी बनवणार आहे दिवाळीसाठी शंकरपाळ्या। सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करून घेऊया। छोटा 1.25 पेला पाणी घेतलं, 1.5 पेला साखर घेतली, 1.25 पेला डालडा घेतलं। आता टोप गॅसवर ठेवायचा। डालडा आणि साखर पूर्ण वितळू द्यायची। पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करायचा। आता हा पाक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा। 1 किलो मैदा चाळून घ्यायचा। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करायचं। आता हा पाक थोडा थोडा करून पिठात टाकायचा आणि पीठ मळून घ्यायचं। आता या टोपात हे पीठ अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं। अर्ध्या तासानंतर एवढे मोठे मोठे गोळे घ्यायचे आणि पीठ नीट मळायचं। पीठ सुकलं असेल तर थोडं साखर पाणी बनवून घ्यायचं आणि त्याचा हात लावून पीठ सॉफ्ट करून घ्यायचं। पीठ जास्त पण पातळ करू नका, नाहीतर शंकरपाळ्या नरम पडतात। पीठ पोळपाटाच्या साईज एवढं लाटून घेतलं आहे। जेवढं पातळ लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं। आता चिरण घेऊन साईडचं पीठ काढून घ्यायचं। मी मीडियम साईडच्या शंकरपाळ्या बनवणार आहे, म्हणून जवळजवळ कट करत आहे। आता कढईत डालडा आणि तेल घालायचं। एक शंकरपाळी घालून बघितली तर बुडबुडे येतात, तसे नाही आले, म्हणून तेल थोडा वेळ अजून तापवलं। आता मीडियम गॅसवर शंकरपाळ्या कंटिन्यू हलवत राहायच्या, नाहीतर त्या करपणार। आता सर्वप्रथम देवाला शंकरपाळ्या दाखवूया। शंकरपाळ्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत झाल्या आहेत। व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।